हे आभाराचं सत्र नाही आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त हे सांगणारं सत्र आहे. त्यामुळे हे आभार सत्र नसून पिक्चर अभी बाकी आहे. तर पिक्चर काय बाकी आहे, तर आता आपल्या कार्यक्रमाला ज्या प्रमुख पाहुण्या लाभल्या वीणाताई गवाणकर, खरं तर कुठल्याही म्हणजे मी आजतागायत जी काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षांची जी काही भाषणं वाचली त्याच्यापेक्षाही अतिशय खणखणीत आणि सडेतोड शाळेबद्दल मराठी भाषेबद्दल बोलणारं हे होतं. आम्ही जे वीणाताईंना म्हणालो होतो की तुम्हाला जे हवं ते बोला, त्याचं कारण हेच होतं की आम्हाला अपेक्षित होतं की वीणाताई अशाच पद्धतीने उपस्थित श्रोत्यांना ती सगळी माहिती सांगतील. तर वीणाताई तुमचे खूप खूप आभार. आमच्या म्हणजे मराठी शाळांच्या सदिच्छा दूत अभिनेत्री चिन्मयी सुमे, त्यांचं वेगळा आभार मानण्याची आवश्यकता आहे असं अजिबात वाटत नाही. त्या आल्या, त्या बोलल्या, त्यांनी सभागृह जिंकलं एवढंच म्हणता येईल. सर्व पुरस्कार विजेते म्हणजे प्रसाद गोखले आणि गिरीश सामंत सर मुंबईमध्ये बसून किंवा मुंबईमधून मराठी शाळा मराठी भाषा समाजाच्यासाठी जे करतायत हे तर तुम्ही पाहिलं. पण मुंबईच्या बाहेर म्हणजे आपल्या मंगलताई आणि राजन सर हे जे काही काम करत आहेत म्हणजे मराठी शाळांचं किंवा मराठी भाषेचं जर काय आता परत होऊ शकेल तर ती हीच माणसं करू शकतील या निष्कर्षाप्रत आम्ही आलो असं मला वाटतं. कारण खूप म्हणजे मुंबईच्या बाहेर राहून माणसं मराठी शाळांसाठी मराठी भाषांसाठी काम करणे खूप लोक आजही आहेत. तर मंगलताई आणि हे सर्व पुरस्कार विजेते इथे आज आले. मराठी अभ्यास केंद्राचा पुरस्कार त्यांनी स्वीकारला. त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सुद्धा इथे आले. त्या कुटुंबाचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. मानपत्रांचं लेखन करणाऱ्या वैशालीताई रोडे आणि सुजाता पाटील यांचंही मनपूर्वक आभार. केशव गोरे स्मारक ट्रस्टचं इतकं सुंदर सभागृह ज्यांनी आम्हाला अगदी वाजवी दरामध्ये उपलब्ध करून दिलं ते केशव गोरे स्मारक ट्रस्टचे प्रमुख प्रमोद निगुडकर सर आणि त्यांचे सहकारी यांचेही मनपूर्वक आभार. या सभागृहाची सजावट करणारे कमलेशजी, चहापानाची व्यवस्था करणारे समीर यांचेही मनपूर्वक आभार. लोकसत्ता सोडल्यास कुठल्याही माफ करा महाराष्ट्र टाइम्स सोडल्यास कुठल्याही वर्तमानपत्राने या बातमीची दखल न घेतली त्याबद्दल मठासह बाकी सगळ्या प्रसार माध्यमांचेही मनपूर्वक आभार. आणि या कार्यक्रमाला खूप मान्यवर लोक आहेत. म्हणजे मराठी अभ्यास केंद्राची 2 पालक संमेलनं ही गोरेगावमध्येच झाली. पहिलं पालक संमेलन गोरेगाव पूर्वेला महाराष्ट्र विद्यालयात झालं, तर दुसरं पालक संमेलन मागच्या वर्षी नंदादीप शाळेमध्ये झालं गोरेगाव पूर्वेला. तर या शाळांमधले बरेचसे शिक्षक सहकारी इथे आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते इथे सभागृहात अगदी शेवटच्या रांगेत बसले, त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि तुम्ही सर्व मंडळी म्हणजे खरं तर इतकी लोक येतील अशी आम्हाला अजिबात शाश्वती नव्हती. आम्ही जेव्हा इथे आलो आणि वीणाताई सुद्धा जेव्हा आल्या प्रमुख पाहुण्या तेव्हाही फार काही उपस्थिती नव्हती. पण बहुधा गोरेगावकरांचा किंवा मृणालताईंचा काहीतरी हातभार आहे, काहीतरी सक्रिय योगदान आहे की गोरेगावकरांनी या कार्यक्रमाला इतकी चांगली उपस्थिती लावली. तर सर्व गोरेगावकरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपले पुरस्कार विजेते, पुरस्कारार्थी आणि आयोजक यांच्यासोबत एक फोटो होईल, तर कृपया मंचावर यावे.